जमेते अहले हदीस यांच्या वतीने आयोजित मस्जिद परिचय या उपक्रमाचे उद्घाटन सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते पार पडले। इस्लाम धर्मियांचा प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी या उद्देशाने दरवर्षी जमियत ए अहले हदीस यांच्या वतीने मस्जिद परिचय हा कार्यक्रम घेण्यात येतो। यंदाच्या वर्षी देखील हा उपक्रम 4 हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी राबविण्यात येत आहे। मुस्लिम बांधवांचे प्रार्थनास्थळ असलेल्या मस्जिद विषयी अनेकांच्या मनामध्ये कुतूहल असतात। मस्जिद म्हणजे काय, तिथे काय नेमकं काय केलं जातं, अजान, वजू, नमाज म्हणजे काय, असे विविध प्रश्न सर्वसामान्य मुस्लिमेतर बांधवांच्या मनात असतात। याच प्रश्नांची उकल व्हावी तसेच सोलापुरात सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी मेक इंडिया बेटर कॅम्पेन अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। यंदाच्या वर्षी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी मोनिका सिंग ठाकूर यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी मस्जिदबाबत अगदी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली। प्रारंभी जमियतच्या वतीने सोलापूर अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी मोनिका सिंग ठाकूर यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली। आज अनेक लोक पुस्तक वाचन न करता केवळ सोशल मीडिया, व्हॉट्सअपद्वारे आलेली माहिती वाचून आपला मत ठरवतात, त्यामुळे अनेकदा गैरसमज वाढत असतात। त्यामुळे लोकांनी अशा उपक्रमात सहभागी होऊन स्वतः माहिती जाणून घ्यावी। इस्लामची चांगली शिकवण आणि मस्जिदमध्ये नेमकं काय होतं, तिथे मुस्लिम काय करतात हे पाहण्यासाठी मस्जिद परिचय हा उपक्रम एक चांगली संधी आहे, असे मत व्यक्त करत नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन मशिदीस भेट द्यावी असे आवाहन केले। मस्जिद परिचय हे उपक्रम 15 ते 17 ऑगस्ट 2024 दरम्यान दुपारी 3:30 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलाय। 4 हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी हे उपक्रम आयोजित केले आहे। तब्बल 105 वर्ष जुनी अशी ही मस्जिद आहे। हे उपक्रम सर्वधर्मीय नागरिकांसाठी असून महिलांसाठी देखील मशिदीत प्रवेश खुला असणार आहे, त्यामुळे सर्वांनी मशिदीला भेट द्यावी असे आवाहन जमियत ए अहले हदीसचे उपाध्यक्ष अब्दुल अजीज शेख यांनी केले। यावेळी जमियत ए अहले हदीसचे अध्यक्ष मुख्तार अहमद उमनाबादकर, सचिव मौलाना ताहिर बेग मोहम्मदी, माजी महापौर आरिफ शेख, हाजी हजरत खान मस्जिदचे ट्रस्टी मुजीब खान हे देखील उपस्थित होते। मुझे बहुत अच्छा लगा ये मस्जिद परिचय, ये जो उपक्रम है ये एक नई पहल है, एक अच्छी शुरुआत है। जो लोग इस्लाम को जानना चाहते हैं, उसकी अच्छाइयाँ समझना चाहते हैं, उनके लिए ये एक मौका है कि वो आएँ और जानें कि मस्जिद में होता क्या है। तो वो उनकी जो किताबें हैं वो भी मैंने देखी और यहाँ जिस तरह से उसको एनालिसिस करके हर किसी को बताया जा रहा है, स्पेशली जो गैर मुस्लिम लोगों के लिए ये एक अच्छा मौका है कि वो जानें, क्योंकि हम लोग आजकल पढ़ते कम हैं और अपना ओपिनियन व्हाट्सएप के मैसेजेस से इससे बना लेते हैं बहुत बार। तो उससे अच्छा ये है कि अच्छी किताबें पढ़ें। यहाँ जो हमारे भाई हैं जो यहाँ समझा रहे हैं, उनसे इसकी इस्लाम की जो अच्छाइयाँ हैं और जो आपके मन में आशंकाएं हैं या जो कुछ अपने अंदर संशय या डाउट होगा उसको भी आप यहाँ आकर क्लियर कर सकते हैं। तो मैं इस मस्जिद परिचय इस कार्यक्रम का बहुत स्वागत करती हूँ। वज़ू कैसे किया जाता है, अज़ान यानी क्या है, इसका भी मतलब बता रहे हैं। आपको क्या लगा? नहीं, बहुत अच्छा लगा। ये तो देखिए, ये तो हम जिसे कहते हैं कि हम पहले से हिंदू मुस्लिम भाई भाई कहते हैं, ये सभी लोग जो हैं ये जानते हैं। जो वही मैं कह रही हूँ कि जो जानते नहीं हैं ये उनके लिए एक मौका है कि यहाँ आएँ और इसको जानें। माझं नाव अबू बकर ढालायत आहे। हा मस्जिद परिचयचा कार्यक्रम जिल्हा जमियत अहले हदीस सोलापूरने आयोजित केलेला आहे। हे कार्यक्रम किल्ला बागे 4 पुतळ्यासमोर हाजी हजरत खान मस्जिदमध्ये आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमामध्ये मस्जिदमध्ये नेमकं काय चालतो आणि अजान म्हणजे काय, वजू म्हणजे काय असते आणि नमाज म्हणजे काय असते, मुस्लिम लोक नमाज कसं पढतात, ह्याच्याबद्दल जे माहिती देण्याचं काम हा कार्यक्रमाचा उद्देश आहे। आणि याच्यामध्ये काही असे मुस्लिमेतर लोक असतात ज्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात मस्जिदबद्दल, म्हणजे नेमकं मुसलमान मस्जिदमध्ये काय करतात, तसे सगळे प्रश्नांचे त्यांचं निराकरण व्हावं यासाठी हा कार्यक्रमाचा उद्देश आहे। आणि हे कार्यक्रम 15, 16, 17 ऑगस्ट हा 3 दिवस चालणार आहे। हा कार्यक्रम संध्याकाळी दुपारी 3:30 ते संध्याकाळी रात्री 9:30 पर्यंत
आहे, तरी मी सगळ्या लोकांना, सोलापूरकरांना आवाहन करतो की कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. मस्जिदमध्ये सगळ्यात पहिल्यांदा नमाजसाठी जमा करण्यासाठी अजानची एक प्रथा आहे. अजान लोकांना देतात, लोकांना जमा करण्यासाठी नमाजचा टाईम झाला आहे हा सांगण्यासाठी अजानचा एक हे आहे. आणि त्यानंतर जेव्हा मुस्लिम बांधव आत येतात मस्जिदीमध्ये, त्यांनी वजू करतात. नमाजच्या पडण्याच्या अगोदर वजू करणं हा गरजेचा आहे. आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा वजू करतात, मग नमाज पडतात, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर जे वेगवेगळे म्हणजे हा कार्यक्रमामध्ये आम्ही अजानचे जो अर्थ आहे तो लोकांना सांगण्याचं काम इथं करत आहोत. म्हणजे काही लोकांचं एक गैरसमज असते की अजान म्हणजे काय आहे, अजानचा अर्थ आणि नमाज कसे पडतात, वजू काय आहे, वजू कसं करतात, हा सगळी माहिती ह्या कार्यक्रमाद्वारे आम्ही लोकांना देत आहोत. अरविंद मोहन कांबळे आहे. मस्जिदमध्ये आल्यानंतर मस्जिद काय आहे, हे सर्वप्रथम काय असतं, कसं नमाज पडतात, हे सर्व याची माहिती दिलेली आहे. मस्जिदमध्ये एक पवित्र स्थान आहे. याआधी तुम्ही गेलो होतं का मस्जिद? नाही, पहिले वेळ चालू आहे. कसं मस्जिद वाटलं? मला खूप मस्त वाटलं, छान वाटलं. सगळं विसरून गेले होते आज. माहिती वगैरे काय काय देण्यात आली? नमाज कसा पडतात, नमाजच्या आधी हात पाय धुतात, काय काय साफ करावं लागतं आणि खूप काही माहिती दिली.